अंतिम पर्व शिक्षक सर्व पोर्टलवरती रजिस्ट्रेशनच्या लास्ट फेजमध्ये आपण आलेलो आहोत आणि सर्वांना जो कॉमन प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे माध्यम कोणतं टाकायचं, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कोणतं टाकायचं. मित्रांनो, त्या संदर्भात यूट्यूबच्या माध्यमातून, समाज माध्यमाच्या माध्यमातून, इव्हन तुमच्या विद्यापीठाच्या माध्यमातून सुद्धा खूप मिसगाईड केलं जातंय आणि त्याचवरती सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत पुराव्यासह. जो पुरावा आपल्याला मंत्रालयातून अधिकाऱ्यांच्या मार्फत मिळालेला आहे त्यांच्यासह. भले तुम्ही तुमच्या शाळेला जी मान्यता आहे, तुमच्या विद्यापीठाला जी मान्यता होती, कॉलेजला मान्यता होती, ती हिंदी मीडियमची, मराठी मीडियमची, बंगाली मीडियमची होती, तरी सुद्धा तुमचा विषय कोणत्या स्पेशलायझेशन आहे, कोणती रायटिंग मेथड कोणती आहे, त्याच्यानुसार तुमचं मीडियम ठरणार आहे. आणि याच्या संदर्भातले मुद्देसूद पुरावे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि असाच डेडिकेटेड व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. अन्यथा केवळ मीडियममुळे तुम्ही मात्र तुमच्या नोकरीला मुकणार आहात. आणि स्पेशली जे सायन्स स्ट्रीमचे विद्यार्थी आहेत त्यांनी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आपण हा पोर्टल भरती संदर्भातच 1 सप्टेंबर 2023 चा जो GR आहे त्याच्यामध्ये माध्यमाचा उल्लेख आहे तो एकदा आपण ऑफिशियल पाहून घेऊया. सोबतच SCRT चा माध्यमासंदर्भातला GR आहे तो सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि या संदर्भातला जो फॉलोअप मंत्रालय आयुक्त कार्यालयातून घेतलेला आहे रिगार्डिंग माध्यमच्या ज्या क्वेरीज होत्या त्याच्यावरती सुद्धा महत्वपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळेल. आणि आय एम शुअर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जो माध्यमाचा प्रश्न आहे, जो गोंधळ आहे, किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच युट्यूबर्स जे सांगत आहेत की BA चं माध्यम मॅटर करत नाही, विषय मॅटर करतात, त्यांना सुद्धा जाऊन सांगा की माध्यम किती मॅटर करतं. कारण जर तुमचं माध्यम चुकलं तर मात्र योग्य ठिकाणी तुमची निवड होणार नाही. शेवटी पोर्टलला कन्फ्यूज करण्यापेक्षा स्वतःचं कन्फ्युजन पहिल्यांदा दूर करा आणि योग्य माहिती स्वतः टाकली तर तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. चला तर सुरुवात करूया. बघा, उमेदवारांचे शिक्षण झालेले माध्यम तर जनरली आपल्या 10वी-12वीच्या गुणपत्रकावर माध्यम असतं. जर लिहिलेलं मेन्शन केलेलं नसेल तर कसं ओळखायचं, तर तुम्ही ज्या भाषेतून पेपर दिलेले आहेत त्याचा तुम्ही विचार करायचा आहे 10वी-12वीच्या माध्यमाच्या संदर्भात. इंग्रजीच विषय इंग्रजी माध्यमातून दिलेला आहे तर मात्र तुमचं इंग्रजी माध्यम नसून तुमचं मराठी माध्यम असू शकतं किंवा बाकी वेगवेगळ्या आपल्याकडे भाषा आहेत त्या माध्यमातून तुमचं ते माध्यम असू शकतं. तुमची कॉलेज असेल, तुमची शाळा असेल, इव्हन तुमच्या सर्टिफिकेट वरती सुद्धा लिहिलं असेल की हिंदी माध्यम, कारण ती शाळेला हिंदी माध्यमाची, हिंदी मायनॉरिटीची शाळा आहे. शाळेला मान्यता मराठी मीडियमची आहे. परंतु इथं लिहित असताना तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकला हे महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही पेपर लिहिता, एखाद्या विषयाचे तुम्ही पेपर लिहिलेले आहे, फॉर एक्झाम्पल तुमचं हिंदी स्पेशल होतं, अर्थातच तुम्ही 6 विषयापैकी किंवा 3 विषय किंवा 4 विषय किंवा 4 विषयापैकी 2 पेक्षा जास्त विषय हे हिंदीतून दिले असणार आहे, कारण तुमचं हिंदी स्पेशलायझेशन होतं आणि म्हणून तिथं तुमचं हिंदी माध्यम येणार आहे. भले तुमच्या शाळेला कोणतंही माध्यम असू दे, म्हणजे तुम्ही ज्या विषयातून पेपर लिहिलेले आहेत, नंबर ऑफ जास्त पेपर असणार आहे ते तुमचं पदवीचं माध्यम आहे. इंग्रजी माध्यमांच्या बाबतीमध्ये सुद्धा असाच गोंधळ आहे. इंग्रजी स्पेशलायझेशन केलेलं आहे, परंतु अशा उमेदवारांच्या क्वेरीज येतात की फर्स्ट इयरला, सेकंड इयरला आम्ही हिंदी होतं, समाजशास्त्र होतं आणि थर्ड इयरला फक्त माझं इंग्लिश स्पेशल होतं आणि 2 विषय फक्त माझे नॉन स्पेशलचे होते. असे बरेच लोक सांगतात आहे मला कमेंटच्या माध्यमातून. त्यांनाही मला सांगायचंय, तुमचं हिंदी स्पेशल होतं म्हणजे तुमच्या 6 पैकी 4 विषय तुम्ही इंग्रजीतून दिलेले आहेत तर तुमचं ते इंग्रजी माध्यम आहे, तर तुमचं सिलेक्शन होणार आहे. पुढे व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन सुद्धा माध्यमाच्या बेसिसवरच होणार आहे. करा. आणि डीएड बीएड तुम्ही पेपर कोणत्या माध्यमातून दिले, ठीक आहे, मराठीचा पेपर मराठीतून देणार, हिंदीचा पेपर हिंदीतून देणार, पण बाकीचे पेपर आहेत ते तुम्ही कोणत्या लँग्वेज ऑफ आन्सर कोणती होती ते तुमचं माध्यम आहे. साधा सिंपल कॅल्क्युलेशन आहे. नंतर पहा, नंतर 9वी 10वी शारीरिक शिक्षण याच्यामध्ये तुम्ही कोणतं माध्यम दिलं जे सांगितलेलं आहे. आता फक्त इथं 11वी-12वी मध्ये तुम्ही लक्षात घ्या, 9वी 10वी 11वी-12वी मध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी, बीएड तसेच जाहिरातीतील संस्था माध्यम व शिकवण्याचे माध्यम यापैकी कोणती. आता ही जाहिरातीतील संस्था माध्यम का दिलेलं आहे ते पुढच्या GR मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल, किंवा शिकवण्याचे माध्यम ते सुद्धा सांगेल. आता 11-12वी आहे, आरोग्य शिक्षण असेल किंवा खालची जी शारीरिक शिक्षण असेल, यावेळेस तुमचं पदवीचं माध्यम कोणतं होतं, म्हणजे तुमचं हिंदी स्पेशल असू दे किंवा तुम्ही बीकॉम देऊ देत, परंतु बीकॉमचे तुम्ही पेपर जर रिटर्न लिहित असताना
जर तुम्ही पूर्णतः इंग्लिश मधून लिहिले असतील तर तुमचं इंग्लिश माध्यम आहे. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कोणतं आहे, लँग्वेज ऑफ आन्सर कोणतं आहे, त्याच्यानुसार तुमचं माध्यम ठरतंय आणि त्याच्यानुसारच उद्या जाहिरातीतील संस्था असणार आहेत. कारण बऱ्यापैकी 9 ते 12ला ह्याचा हा गोंधळ जास्त होतो. तिथं संस्थेवरती कोणत्या मुलांना शिकवायचं आहे त्याच्यानुसार तुमच्या विषय शिक्षकाची निवड होते. भाषा विषयासाठी सर्व माध्यमांच्या जागांसाठी पदवी स्तरावरील भाषा विषयाचे माध्यम. मी ज्या भाषेतून पेपर दिलेला आहे त्या विषयाचं माध्यम इथं गरजेचं आहे. तरी सुद्धा मला बरेच मेसेज करत आहेत की मॅडम माझं BA ला 2 इयरला असं होतं किंवा माझं MA हिंदी स्पेशलायझेशन झालेलं आहे पण माझं माध्यम कुठलं. माय डिअर, तुमचं माध्यम हे हिंदी माध्यमच असणार आहे. कॉमर्सच्या उमेदवारांचा हा बराच प्रश्न आहे पण कॉमर्स करत असताना बऱ्यापैकी कॉमर्स हे इंग्रजी माध्यमातून पूर्णतः असतं परंतु काही असतात एक्सेप्शनल, ते मात्र मराठी माध्यमातून सुद्धा आहे. तुमचं लँग्वेज ऑफ आन्सर असेल तसंच. सोबतच सायन्सच्या नाही तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सायन्सच्या उमेदवारांनी काय करायचं व्हिडिओच्या शेवटी मी नक्की सांगणार आहे की त्यांनी नक्की करायचं काय, माध्यम कोणतं टाकायचं. 11वी पासून त्यांना थ्रू आउट एकच सोल्युशन आहे आणि ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा कारण तो GRचा उल्लेख आहे तिथं मी याच्यामध्ये करणार आहेच. आता लक्षात घ्या, अजून पुढचं आहे संस्थेच्या जाहिरातीचे व शिकवण्याचे माध्यम इंग्रजी. आता जिथं जिथं संस्थेची जाहिरात आहे किंवा शिकवण्याचं माध्यमच इंग्रजी आहे त्या संदर्भातला पुढे GR पण आपण पाहणार आहोत. त्यांची व्यावसायिक अर्हताचं इंग्रजी माध्यम आवश्यक आहे. म्हणजे त्यांचं DED, BEd, MEd, MPed हे सर्व इंग्रजी माध्यमातून जर असेल तरच तुम्हाला इथं संधी दिली जाणार आहे. अशा संस्थांवरती संधी दिली जाणार आहे. आता सोबत आपण पुढचा GR पाहूया जो अतिशय महत्वाचा आहे, ज्याच्यानुसार माध्यमाबद्दलच्या तुमच्या क्वेरीज बऱ्याच क्लिअर होतील आणि आपल्याला पोर्टल भरतीमध्ये संधी किती हे सुद्धा तुमच्या लक्षात येईलच. महत्वपूर्ण माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आय ओपनर GR आहे तो पहा आपण 8/2/2023चा GR आहे. शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा जो GR आहे आणि त्याच्यामध्ये एक बैठक झाली. जनरली जे उमेदवार सायन्स स्ट्रीमचे आहेत, ज्या उमेदवारांना सेमी इंग्लिश आणि इंग्रजी माध्यमावरती जॉब करायचा आहे किंवा ते एलिजिबल आहेत त्यांच्यासाठी नक्कीच हे महत्वपूर्ण असणार आहे. बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे. पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येणाऱ्या पदभरती प्रक्रियेमध्ये शैक्षणिक अर्हते संदर्भात माननीय आयुक्त यांनी सादर केलेल्या प्रस्तावित सुधारणांच्या आवश्यकता तसेच सुधारणांच्या योग्य आवश्यकतेसंदर्भात कारणमीमांसा सुधारणा केल्याने परिणामी याचे अभिप्राय खालीलप्रमाणे प्रस्तावित आहेत. आता लक्षात घ्या याच्यामध्ये सर्वप्रथम माध्यमाला प्राधान्य कसं दिलेलं आहे ते पहा. इयत्ता 10वी इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे विषय ज्ञान व संवाद कौशल्य हे इयत्ता 10वी मराठी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपेक्षा निश्चितच चांगले असणार आहे. तथापि त्याबद्दल काही खालील मुद्द्याचा विचार होणे आवश्यक आहे. आता कोणकोणते मुद्दे दिलेले आहेत ते आपण आता याच्यामध्ये पाहत आहोत. त्याच्यामध्ये पहा, केवळ इंग्रजी माध्यमातून 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवाराबरोबरच मराठी माध्यमाच्या प्रथम भाषा इंग्रजी घेऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही प्राधान्य देणे योग्य राहील. म्हणजे जेव्हा पहिला जो GR होता त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाला प्राधान्य देण्यात यावं असं सांगितलं होतं परंतु आता 10वीचं जे माध्यम आहे त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमासोबत मराठी माध्यमालाही प्राधान्य देण्यात यावं असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. कारण प्रचलित विषय योजनेनुसार मराठी माध्यमाच्या शाळेला इयत्ता 5वी पासून तृतीय इंग्रजी भाषाऐवजी इंग्रजी प्रथम भाषा घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर ज्या उमेदवाराने त्या त्या गटासाठी आवश्यक असलेली व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून धारण केली असेल या उमेदवारांना द्वितीय प्राधान्य देणे योग्य राहील असे वाटते. बघा वरच्या लाईन मध्ये तर ते म्हणतात की मराठीला पण प्राधान्य द्या परंतु ते त्याच्यानंतर सांगतात की प्रथम भाषा आहे सोबतच ज्यांचं इंग्रजी माध्यमातून जे काही व्यावसायिक शिक्षण DED, BEd, MEd, MPed झालेलं आहे त्यांना प्राधान्य द्यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा बघा, शिक्षक भरती इंग्रजी माध्यमाच्या शाळासाठी करण्यात येणार आहे असं वाटतं. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सर्व विषय द्वितीय व तृतीय भाषा वगळून इंग्रजीतून शिकवले जात असल्याने सदर बाब केवळ इंग्रजी विषयापुरती मर्यादित न राहता इतर विषयाच्या बाबतीतही लागू करण्याबाबत विचार होणे आवश्यक आहे. खालील 3 बाबीचा विचार करण्यात यावा असे वाटतं. त्याच्यामध्ये पहिलं आहे की माध्यम कसं गरजेचं आहे. आपण आता माध्यम बद्दल एवढी माहिती घेतलेली आहे तर जाता जाता थोडी सुद्धा आपण पाहूया. इंग्रजी विषयासाठी इंग्रजी माध्यमातून इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले तसेच सदर विषयात पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे. आता मित्रांनो तुमच्या बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आमच्या कॉलेजला मान्यता हिंदी मीडियमची आहे, आमचा
जे काही इन्स्टिट्यूशन आहे ती मायनॉरिटी हिंदीची होती, तरी सुद्धा मग माझं मीडियम कुठलं? तर मित्रांनो आता लक्षात घ्या, इथं प्राधान्य कुणाला दिलं जाणार आहे? ज्यांचं इंग्रजी विषयासाठी इंग्रजी माध्यमातून पहिलं 10वी आणि सोबतच ज्यांनी त्या विषयात इंग्रजी विषयातच पूर्ण केलेलं पदवी असायला हवं. म्हणजे जरी तुमचं सायन्स मॅथ्स असू दे, पॉलिटिकल सायन्स असू दे, सोशल स्टडीज असू दे, परंतु तुम्ही तो पेपर देताना इंग्रजी माध्यमातून दिलेला आहे का? लँग्वेज ऑफ आन्सर कोणतं होतं याचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे एकदम शांतपणे ऐका, माध्यम किती गरजेचं आहे. सोबत आपण पाहतोय की आता हे खूपच महत्वाचं आहे. विज्ञान व गणित विषयासंदर्भात इयत्ता 11वी पासूनच सदर विषयातील संकल्पना इंग्रजीमधून शिकल्या असल्याने माध्यमाची अट घालू नये. जे आता विज्ञान व गणितचे टीचर आहेत ते जनरली सायन्सचे असतील 12वी पर्यंतचे किंवा त्याच्या पुढचे असतील, एमएससी झालं असेल, पीएससी झालं असेल, त्यांचं कोणतीही माध्यमाची अट नाहीये. त्यांचं इंग्रजीमधूनच माध्यम असतं. त्यामुळे त्यांच्या संस्थेला इव्हन तुम्ही वायसीएम मधून जरी केलं असेल, उपरी विद्यापीठातून कोणतेही केलं असेल, तरी सुद्धा तुम्ही इंग्रजीमधून पेपर दिलाय ना, मग तुमचं माध्यम इंग्रजी टाकायचं आहे, अन्यथा तुमची तिथं निवड होणार नाहीये. तिसरं बघा, सामाजिक शास्त्र विषयासाठी इंग्रजी माध्यमातून इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवाराचा विचार व्हावा. आता समाजशास्त्रासाठी कोणाचा विषय ज्याचा विचार करण्यात यायला पहिला प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे, तर इंग्रजी माध्यमातून 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले आहे त्याचा विचार करण्यात यावा. सदर तरतूद केल्यास भविष्यात इंग्रजी माध्यमाकडे विद्यार्थ्याचा कल वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बघा, वाचा. जाता जाता उमेदवारांनी इयत्ता 10वीची परीक्षा जी प्रथम भाषा घेऊन उत्तीर्ण केली आहे त्या भाषेच्या माध्यमाच्या रिक्त पदांसाठी उमेदवार पात्र राहतील. आता लक्षात घ्या, पहिल्यांदा माध्यमासाठी कोण पात्र आहे? तर 10वीची जी प्रथम भाषा आहे ती कोणती आहे, कसं ठरवायचं? आता आपल्याला कळतं आपण इंग्लिश माध्यमातून शिकलो की मराठी माध्यमातून शिकलो, ठीक आहे. त्याच्या रिक्त पदासाठी ज्या संस्थेची असणार आहे शाळा त्याच्यानुसार तुम्ही पात्र राहणार आहात. त्या गटासाठी किमान आवश्यक असलेली शैक्षणिक व्यावसायिक अर्हता ज्या माध्यमातून उत्तीर्ण केलेली आहे त्या सर्व माध्यमांसाठी इयत्ता 1ली ते 10वी गटातील इंग्रजी शाळा वगळून उमेदवार पात्र राहतील. हे लक्षात घ्या, 1ली ते 10वी गटातील इंग्रजी शाळा वगळून म्हणजे इंग्रजी माध्यमांवरती फक्त इंग्रजी माध्यमांच्या शाळा शिकलेल्या शिक्षकांचीच नियुक्ती होणार आहे. हे क्लिअर कट आहे. सोबतच त्यांनी दिलेलं आहे. परंतु जर बाकीच्या माध्यमाच्या जर शाळा असतील तर मात्र तिथं त्या माध्यमातून उत्तीर्ण केलेली आहे की नाही पदवी याचा विचार, व्यावसायिक अर्हता म्हणजे डीएड बीएड केलंय की नाही त्याचा सुद्धा विचार होणार आहे. इंग्रजी माध्यमाचे इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी पर्यंतच्या गटाच्या बाबतीत उमेदवार इयत्ता 10वी परीक्षेत इंग्रजी भाषा घेऊन उत्तीर्ण केली असल्यास त्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. आता बघा, लक्षात घ्या, प्राधान्य कसं देण्यात येणार आहे? ज्यांची इंग्रजी भाषा प्रथम आहे, उत्तीर्ण केलेली आहे, त्यांनाच प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे इंग्रजी माध्यम असे उमेदवार भरतीच्या वेळी उपलब्ध न झाल्यास ज्या उमेदवाराने त्या गटासाठी आवश्यक असलेली व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमात धारण केलेली असेल त्या उमेदवारांना त्यानंतर विचारात घेतले जाणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही जर इंग्रजी माध्यमातून 10वी केलेलं नाहीये, 12वी केलेलं नाहीये, ग्रॅज्युएशन नाहीये, तर मात्र तुमचा विचार केला जाणार नाही. तर मग डीएड आणि बीएडचं कोणतं त्याच्यातला सेम मार्क्सवाला टेट मध्ये जे पडलेले मार्क्स आहेत त्याच्याशी कोण अवेलेबल होतील का त्याचा विचार करून त्याचा नंतर विचार केला जाईल. हे सर्वता अजून एक महत्वाची बाब तुमच्या सर्वांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. आणि सर्वात महत्वाचं राहिलं ते म्हणजे 12वी सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांचा सतत प्रश्न आहे की आमचं माध्यम कोणतं पकडण्यात यावं. आमची शाळा तर मराठी माध्यमाची होती परंतु आम्ही सायन्स आहे. तर 11-12वीच्या सर्व उमेदवारांना ज्यांचं सायन्स टीम आहे त्या सर्वांनी सर्रास इंग्रजी माध्यम टाकायचं आहे. तुमच्या कॉलेजला कोणती मान्यता होती, तुमच्या मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन होती, हिंदीचं होतं, दॅट इज नॉट मॅटर. तुमचं लँग्वेज ऑफ आन्सर इज ओनली मॅटर्स.